संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आज आणि उद्या ऑपरेशन सिंदूरवर होणार चर्चा। विविध मुद्द्यांवरून विरोधक केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत। अजित पवार आज कोकाटेंची चर्चा करण्याची शक्यता। कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढला। माणिकराव कोकाटे आज राजीनामा देणार का, सर्वांचं लक्ष। पुणे येथे झालेल्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक। प्रकरणाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे। प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी खडसेंच्या जावयांनी ड्रग्ज सेवन केलं नसल्याची माहिती। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। खेवलकरांसोबत असलेल्या 6 जणांपैकी दोघांनी ड्रग्ज सेवन केल्याची माहिती। काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये करणार पक्षप्रवेश। ठाकरेंच्या शिवसेनेचे शिष्टमंडळ आज राज्यपालांची राजभवन येथे भेट घेणार। महायुतीतील वादग्रस्त मंत्र्यांच्या प्रकरणाकडे लक्ष वेधणार। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज धारावीच्या कुंभारवाड्यातील नागरिकांसोबत संवाद साधणार। आदित्य ठाकरे संध्याकाळी 4:30 वाजता साधणार संवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्हा दौऱ्यावर। यावेळी भाजप कार्यकर्त्यांसोबत साधणार संवाद। बाळासाहेब थोरातांचा फोटो असलेला बॅनर अज्ञाताने फाडला। संगमनेरच्या वडगाव पाण येथील टोलनाक्याजवळील घटना। संगमनेर तालुक्यामध्ये संतापाचं वातावरण। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। सोलापुरात काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर। बैठकीत काँग्रेस जिल्हा पदावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। खासदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात कार्यकर्त्यांचा आवाज। बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न। अखेर सुनील बागुल मामा राजवाडे भाजपात शक्तीप्रदर्शन करत दोन्ही नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश। शेकडो कार्यकर्त्यांनीही हाती घेतलं कमळ। आज पहिला श्रावणी सोमवार। पहिल्या सोमवारी अनेक शिवभक्तांची शंकराची पूजा करण्यासाठी मंदिरात गर्दी। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार। महाराष्ट्रात 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग। पहाटेपासून भाविकांची मंदिरात मोठी गर्दी। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात भक्तांची मांदियाळी। पहिल्या श्रावण सोमवारी हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी। देशभरातून भाविक दर्शनासाठी दाखल। अंतरवाली सराठीतून मराठा मोर्चाचे लोक मुंबईच्या दिशेने रवाना। मनोज जरांगेंची टीम आझाद मैदानाची पाहणी करणार। मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती। सिंधुदुर्गात गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांची वाढली लगबग। गणेश शाळांमध्ये तरुण मुलं सुद्धा मूर्ती रंगवण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। साताऱ्यातील ग्रामीण भागात कराडपाली गावात बीके इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण। रथातून वाजत गाजत मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचा सत्कार। मुंबई विद्यापीठानं इंजिनिअरिंगच्या 1000हून अधिक उत्तरपत्रिकांचं चुकीचं पुनर्मूल्यांकन केल्याचा आरोप। सिनेट बैठकीमध्ये मुद्द्यावरून वाद। राज्यात 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण। मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये तांत्रिक बिघाडामुळे फटका। मुंबई विद्यापीठाचे सर्व विभाग होणार स्वायत्त। आर्थिक आणि शैक्षणिक स्वायत्ता देण्याचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर। प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी राज्यपालांकडे पाठवला जाणार। ऐतिहासिक धोबी घाट आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। धोबी घाट येथील कपडे वळवण्याच्या जागेची तपासणी करण्याचे न्यायालयाचे आदेश। बीडच्या वांगी गावात आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक। आरोग्य सेविकांचा जीव मुठीत घेऊन काम सुरू। इमारत लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी।
सांगलीच्या मिरजमध्ये मूकबधिरांच्या शाळेमध्ये रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न। यावेळी रोबोटिक प्रशिक्षण मुलांसाठी वरदान ठरू शकते असं मत मुख्याध्यापक आणि प्रशिक्षकांनी केलं व्यक्त। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर फाट्यावर फासे पारधी समाजाचं रास्ता रोको आंदोलन। आमदार शरद सोनवणे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये शालार्थ घोटाळ्यानंतर शिक्षण विभाग सक्रिय। नवीन नियमावली लागू। 30 ऑगस्ट पूर्वी पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक। छत्रपती संभाजीनगर पालिकेकडून 2 महिन्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार। सुमारे 2500 कर्मचाऱ्यांना मिळून 9 कोटी रुपयांचं वितरण। राज्यातील बहुतांश भागात पावसाची दमदार हजेरी। कोकणासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पाटण तालुक्यातील कराठे घराचा छत कोसळलं। घाट परिसरात जोरदार पाऊस। जायकवाडी धरण 82% भरलं। मराठवाड्यातील पाण्याची चिंता कमी झाली। धरणामध्ये 25,586 क्युसेक आवक। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीमध्ये वारणा धरणातून 13,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटावर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा प्रशासनाकडून आवाहन। कल्याणच्या कचोरे परिसरामध्ये पावसामुळे टेकडीवरील माती खचली। 6 ते 7 घरांचं नुकसान। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश। गडचिरोलीमध्ये सलग 4थ्या दिवशी पूरस्थिती। भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला। एकूण 7 मार्गांवरील वाहतूक ठप्प। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। मरढे गावाचा पूल पाण्याखाली गेला। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। कोयना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। धरणाचे 6 दरवाजे 6 फूट 6 इंचांनी उघडले। साताऱ्यातील पश्चिम भागात घाटामध्ये मुसळधार पाऊस। धोम धरणाची विहंगम दृश्य ड्रोनची समोर। धोम धरणातून कृष्णा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात शिरलं पाणी। TCS कंपनीचा नोकर कपातीचा निर्णय। 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय। बिहारमध्ये मतदार यादीच्या SIR या ठिकाणी मोठा वाद। यादीमध्ये मृत नागरिकांच्या नावावरही फॉर्म। निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून व्यक्तीची हत्या। मृतदेह भीमा नदीत फेकून दिला। आरोपीला अटक। मालेगावच्या कॅम्प पोलिसांनी केल्या 23 चोरीच्या मोटरसायकली जप्त। 2 सराईत आरोपी गजाआड। गडचिरोलीमधील मालेवाडीमध्ये 5 लाख रुपये किमतीचा 50 किलो गांजा जप्त। 2 जणांना अटक। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई। भंडाऱ्यात गांजाच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई। 1,27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। पुणे विमानतळावर 10 कोटींचा अंमली पदार्थ जप्त। पुणे कस्टम अधिकाऱ्यांची मोठी कारवाई। बँकॉकहून पुण्याला आलेल्या प्रवाशावर कारवाई। गडचिरोलीमध्ये नाल्याच्या पाण्यातून दुचाकीसह वाहून गेलेल्या काका पुतण्याचा मृत्यू। सोनापूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर। कोल्हापूरमध्ये भोगावती नदीत जीव देणाऱ्या वृद्धाला पुराच्या पाण्यातून वाचवलं। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील जवानांनी वाचवले वृद्धाचे प्राण। नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग 2 वेगवेगळे अपघात। धुळे सुरत महामार्ग हादरला। कोंडाईबारी घाटामध्ये भीषण अपघात। सुदैवाने जीवितहानी टळली। पंढरपूर शहरामध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात। दुर्घटनेमध्ये दुचाकीस्वार जखमी। अपघात CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद। बिहारमध्ये मतदार याद्यांची SIR करण्याच्या
आव्हान देणाऱ्या याचिकावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला अनेक याचिकातून आव्हान. चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर. पुरामुळे 15 मार्ग बंद. जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये 59% जलसाठा. पुणे जिल्ह्यातील देवघर धरणाचे 5 दरवाजे उघडले. 4500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नीरा नदीत सुरू आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. माळशेजमधील काळू धबधब्यावर अडकलेल्या 40 ते 50 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. पावसाचा जोर वाढल्याने पर्यटक अडकले होते. कोकण किनारपट्टीला उंच लाटा उसळण्याचा इशारा. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून इशारा. 28 जुलैपर्यंत समुद्राला मोठं उधाण. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. काही भागात रिमझिम पाऊस. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर. 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 7 फुटांची वाढ. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार. 4026 क्युसेकने विसर्ग सुरू राहणार. मुठा नदीमध्ये पाण्याच्या विसर्गामध्ये केली जाणार वाढ. सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस. जावळी आणि महाबळेश्वरमध्ये तुफान बॅटिंग. साताऱ्यामध्ये अद्याप 85% सरासरी पावसाची नोंद. मावळ तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. पावना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. कोथरुणे पूल पाण्याखाली 3 गावांचा संपर्क तुटला. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरण भरले. धरणामध्ये 90% पाणीसाठा. जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस. राज्यातील घाट माथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता. मुंबई, पालघर, ठाण्यासह कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. धरणातून चंद्रभागा नदीत 20,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले. 7212 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस. सिल्लोड तालुक्यातील काही नद्यांना पूर. बीड जिल्ह्यात दमदार पाऊस. पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी. पुलाचं काम अर्धवट झाल्याने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. तात्काळ पूल पूर्ण करावा, ग्रामस्थांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विमा अर्जासाठी 4 दिवस बाकी. आतापर्यंत 27% शेतकऱ्यांनी भरला पीक विमा. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट. हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून खरीप पिकाची नासाडी. शेतकरी चिंतेत. वन विभागाने बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांकडून मागणी. नागपूरमध्ये दारू पिऊन मोठ्या भावाच्या पत्नीला शिवीगाळ. मोठ्या भावाने लहान भावाची रागातून केली हत्या. आरोपी भावाला अटक. नाशिकमध्ये गुटखा वाहतूक करणारे वाहन पलटी. ट्रकमधून तब्बल 33 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. ट्रकवर कारवाई करावी, शिवसैनिकांकडून मागणी. पालघरमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांची कारवाई. 1,78,65,248 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कारवाईमध्ये 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या माजलगाव तालुक्यात मोटार रिवायडिंगचे दुकान तोडून साहित्य लंपास. 2 चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 44,000 रुपये चोरीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरमध्ये ठेकेदार श्रीप्रसाद वराळेंवर गुन्हा दाखल. ड्रेनेज कामामध्ये खोटी बिले सादर करून 72 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये स्थानिक तरुणीवर अत्याचार. स्थानिक तरुणीवर कारमध्ये अत्याचार. 23 वर्षीय तरुणीवर 3 नराधमांकडून अत्याचार. 1 आरोपी अटकेत, 2 फरार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये लकी स्टार हॉटेलवर पोलिसांचा छापा. कारवाईमध्ये 101 जुगारी ताब्यात. 12,93,000चा मुद्देमाल जप्त. महाड एमआयडीसीतील केटामाइन ड्रग्ज प्रकरण. 3 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. 3 मुख्य आरोपी अद्याप फरार. वाशिमच्या तपोवन येथे रस्त्याची दुरावस्था. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास नागरिक त्रस्त. बीड परळी महामार्गावरील पुलाचे काम रखडल्याने नागरिकांचे हाल. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल. पुलाचं काम लवकर करा, नागरिकांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील मंदिर आणि धार्मिक स्थळ परिसर मद्य मांस मुक्त आणि दारूची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करा. मंदिर महासंघाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. यवतमाळ शहरात कचऱ्याचे साम्राज्य. ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. परभणीतील पूर्णा नगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर. पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय. नाले स्वच्छ न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. परभणीत रेल्वे पुलाची संरक्षण भिंत कोसळली. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. रस्त्यावरील वाहतूक ठप्प. भंडाऱ्याच्या जिल्हा बँकेचे संचालक मंडळाचं मतदान. तब्बल 9 वर्षांनंतर विविध गटातून 21 संचालकांच्या निवडीसाठी 1062 मतदार हक्क बजावणार. भंडारा जिल्ह्यात पोलिसांना पकडलं अवैध शालेय पोषण आहाराचा तांदूळ साठा. लहान मुलांच्या पोषण आहारावर व्यापाऱ्यांचा डल्ला. 3घांवर गुन्हे दाखल. रत्नागिरीत ड्रग्ज मुक्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत. गुन्ह्यांचा गतिमान तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा कोकण परिक्षेत्र. महासंचालक संजय दराडे यांच्या हस्ते गौरव. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था. अर्धवट कामामुळे अपघातांच्या संख्येत वाढ. प्रवाशांचे प्रचंड हाल. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी दादर येथे सभागृहामध्ये सभेचं आयोजन. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन. भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य निवडणूक आयुक्तांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने केली पाहणी. निवडणुकीच्या अनुषंगाने सूचनांचे पालन होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश. पुणेकरांच्या वाढत्या पाणी वापरामुळे जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांची बैठक. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलावली बैठक. राज्य सरकारकडे असणारी थकबाकी मिळवण्यासाठी कंत्राटदार मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार. कंत्राटदारांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे प्रलंबित. कोल्हापूरमध्ये बदलीसाठी पोलिसांकडून चुकळली ऑनलाईन खंडणी. पोलीस मुख्यालयातील हेड क्लार्कला अटक. पोलीस महिलेसह 2घांवर गुन्हा दाखल. 3री ते 10वी साठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार. 3री भाषा शिकण्याचं धोरण नवीन अभ्यासक्रमामध्ये काढून टाकण्यात आलं. अभ्यासक्रम अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध. मुंबई पुणे सोलापूर वंदे भारत रेल्वे आता 20 डब्यांची धावणार. 4 डबे वाढवण्यासाठी मध्य रेल्वेची परवानगी. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गात वाढ. धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. विसर्ग वाढवला. मुठा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली. नदीपात्रातील रस्ते बंद. पुण्यातील सर्व धरणं 90% भरले. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणात 91% पाणीसाठा. राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 16 चितळांचा मृत्यू. या प्रकरणी खुलासा करण्याच्या सूचना. दोषींवर कारवाईचा आयुक्तांचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.